तर वर्तमानपत्रातलं असं कोणतंही जागा शिल्लक नाहीये की ज्याच्यावर या अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनांचा उल्लेख नाही. राजकीय वातावरण तापल्यामुळे सगळ्याच जणांना त्याच्याबद्दलची एक प्रक्रिया म्हणजे सगळ्यांनाच वाटायला लागलं की अरे खूप काही घडते, खूप काही घडते. ज्या काही घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये याला आपण दुर्दैवी म्हणावं अशी सगळ्या घटना आहेत. आणि गेल्या 8 दिवसात आपण पाहिलं तर वर्तमानपत्रातलं असं कोणतंही जागा शिल्लक नाहीये की ज्याच्यावर या अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनांचा उल्लेख नाहीये. आजच्या पत्रात सुद्धा जर आपण पाहिलं तर एकही पान असं नाही की त्याच्यावर घटनेचा उल्लेख नाहीये. खरं तर या घटना आधी घडत नव्हत्या का? बिलकुल घडत होत्या. याच्या अगोदर सुद्धा ह्या घटना घडत होत्या. आणि या घटनांकडे मग कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे याच्याबद्दल आपल्या देशामध्ये कायदे आहेत, आपल्या देशामध्ये यंत्रणा आहेत, आपल्या देशामध्ये त्याच्या संदर्भातली न्यायव्यवस्था आहे. हे सगळं असताना सुद्धा आपण या सगळ्या गोष्टींचा प्रतिबंध करायला आणि त्याला प्रतिसाद द्यायला आपण कमी पडलेलो आहे. मी 2 पद्धतीने मांडणी करतोय. प्रतिबंध आणि प्रतिसाद. म्हणजे आपण प्रिव्हेन्शन लेव्हलला काम करण्याची गरज होती आणि आपण रिस्पॉन्ड लेव्हलला काम करण्याची गरज होती. पण दुर्दैवानं आपण या दोन्ही पातळ्यांवर काम करायला सपशेल आपण मोठी माणसं, मी मोठी माणसं हा शब्द वापरतो ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही राज्यकर्ते सगळीच लोक आली. मोठी एक्झॅक्टली आपण सगळे नाकर्ते झालेलो आहोत. आपण सगळे नाकर्ते असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत हे आपण मान्य केलं पाहिजे. कुणाचं चुकतं याच्यापेक्षा काय करण्याची गरज आहे याच्याबद्दल मला असं वाटतं की आपल्याला अधिक सक्षमपणे मांडणी करण्याची गरज आहे. कारण या सगळ्या घटनांमध्ये जर आपण पाहिलं तर मुलांचं भावविश्व जे आहे त्याच्याकडे समजून घ्यायचा मुद्दाच मुळात लोकांच्या लक्षात येत नाहीये. म्हणजे पालक म्हणून सुद्धा आपण या गोष्टींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कुटुंब म्हणून सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शाळा म्हणून जिथे मूल अधिक वेळ असतं म्हणजे कुटुंबानंतर जास्तीत जास्त वेळ असणारी जागा म्हणजे शाळा. हा समाजामध्ये मूल जास्त वेळ असतं. तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण मोठी माणसं कशा पद्धतीने वागणार आहोत. आपल्या मोठ्या माणसांची जबाबदारी कशा पद्धतीने आपण निश्चित करण्याची गरज आहे. आणि जेव्हा एखादी घटना घडते आता या घटनेमध्ये सुद्धा आपल्या लक्षात काय आलंय की राजकीय वातावरण तापल्यामुळे सगळ्याच जणांना त्याच्याबद्दलची एक प्रक्रिया म्हणजे सगळ्यांनाच वाटायला लागलं की अरे खूप काही घडते, खूप काही घडते, खूप काही घडते. तर मला सांगायला निश्चितच खेद वाटतोय की या घटना आपल्या महाराष्ट्रात रोज घडतायत आणि या घडणाऱ्या घटनांबद्दल आपण फार कमी बोलतो आहोत. म्हणजे कोणीतरी राजकीय पक्षाने एखादा मुद्दा उचलल्यानंतर सगळीच जण त्याच्या मागे लागतात आणि मग त्याच्यामधनं रोज एखादी घटना पुढे येते असं सगळं चित्र निर्माण झालेलं आहे. पण यातून सुद्धा आपल्याला काय शिकण्याची गरज आहे की अशा घटना घडू नयेत म्हणून आपल्या मोठ्या माणसांची नेमकी जबाबदारी काय आहे हे समजून घेणं. राज्य शासनाने नेमक्या ज्या काही यंत्रणा तयार केल्या आहेत त्या यंत्रणांच्या माध्यमातून अंमलबजावणी कशी होईल यासाठी भूमिका घेणं. पालक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहताना आपण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सजग पालकत्व निभावलं पाहिजे. सजग पालकत्व मी यासाठी म्हणतो की आपल्या सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे की ह्या गोष्टी घडतायत त्याच्यावर माझी कौटुंबिक पालक आणि सामाजिक पालक म्हणून सुद्धा भूमिका. त्याच्यामुळे दोन्ही पालकत्व निभावण्याची भूमिका आपण पार पाडण्याची गरज आहे. आणि या सगळ्या माध्यमातून मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जर आपल्याला महाराष्ट्र मुलांच्या हिंसेपासून मुक्त करायचं असेल तर सुरुवात आजपासून आणि माझ्यापासून करण्याची गरज आहे.